ऑटिझम म्हणजे काय आणि त्याचबरोबर एक मोठा गैरसमज पालकांमध्ये होतो. आता हा गैरसमज आहे की काय माहीत नाही, पण ऑटिझम आहे म्हणजे काहीतरी आजार आहे किंवा काय? तर खरोखर ऑटिझम आजार आहे? सगळ्यात आधी आपण ऑटिझमचा मराठी अर्थ समजून घेऊ. ओके. ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. स्वमग्नता म्हणजे काय? जे बाळ आपल्यातच राहणं पसंत करतं, प्रेफर करतं, ज्याचा जगाशी असलेलं एक इनेट अर्ज असते प्रत्येकामध्ये, आतून आलेली एक इच्छा, आस्था, ती ज्या बाळामध्ये दिसत नाही, जे एकट्यातच राहणं, स्वतःमध्येच राहणं पसंत करतं, अशा बाळांना स्वमग्न बाळं म्हणतात आणि त्या कंडिशनला स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम असं म्हणतात. आता ऑटिझम म्हटल्यानंतर सगळ्यात आधी मला सांगायचं आहे की आजार म्हणून ह्याला लेबल करणं आधी बंद झालं पाहिजे. ओके. आणि हे माझं आवाहन संपूर्ण समाजाला आहे की ऑटिझम हा असा कुठला आजार नाही, तर ही एक न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन आहे. आता यामध्ये काय असतं, तू अगदी एक्झॅक्टली बरोबर म्हणालीस की यांच्या मेंदूची कार्य करण्याची, काम करण्याची पद्धत किंवा त्याची प्रोसेसिंग ही इतर मुलांपेक्षा वेगळी असते. इतर मुलं म्हणजे कोणती? ज्याला आपण रूढार्थाने म्हणतो न्यूरोटिपिकल मुलं. ओके. तर ही जी बाळं आहेत या न्यूरोलॉजिकल कंडिशनला किंवा ज्या आपण म्हणतो बिहेवियरला साधारण न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन असं म्हटलं जातं आणि ती म्हणजे ऑटिझम आहे. आणि ह्याला आजार म्हणू नये, तर ही एक कंडिशन आहे जी योग्य दिशेने जर आपण उचित प्रयास केले आणि एक योग्य अप्रोच जर आपण अंगीकारला या बाळांना मोठं करताना, या बाळांना डेव्हलप करताना, तर नक्कीच ही बाळं खूप खूप प्रगती करतात आणि समाजात फार मोठ्या स्तरांवर पण जातात. मयुरी मॅम, मग अशी कोणती सुरुवातीची लक्षणं आहेत जी आपल्याला काहीतरी क्लिक व्हायला हवं की हे काहीतरी वेगळं होतं, किंवा अशी कोणती लक्षणं आहेत ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही? सगळ्यात आधी तर याला जो बेस लागतो तो म्हणजे सजग पालकत्वाचा. म्हणजे जर मी आई आहे, जर मी बाबा आहे आणि मला बाळ आहे एखादं छोटंसं नुकतंच जन्मलेलं किंवा वाढत असलेलं, तर त्याच्या डेव्हलपमेंटवर लक्ष ठेवून राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं. यालाच मी सजग पालकत्व म्हणते. आणि हे लक्ष ठेवणं म्हणजे असं काहीतरी कॅमेरा लावून लक्ष ठेवण्यासारखं नसतं. तर काही माइलस्टोन्स ज्याला आपण म्हणतो की एका पर्टिक्युलर वयाला त्या गोष्टी अचीव झाल्या पाहिजेत आणि जर त्या अचीव होत असतील तर याचा अर्थ मूल डेव्हलप व्यवस्थित होते. थोडक्यात काय, तर 3 महिन्याचं बाळ आहे, 3-4 महिन्याचं बाळ, आणि जे आईच्या किंवा बाबांच्या आवाजाला किंवा घरातले आजी आजोबा असतात त्यांच्या आवाजाला रिस्पॉन्ड करायला लागतं त्याला. आणि रिस्पॉन्ड कसं करतं, तर हसून. तर जे हसणं असतं बाळाचं ते साधारण 3 ते 4 महिन्याला सुरू होत असेल तर त्याचा अर्थ ते माइलस्टोन इज वर्किंग. येस, त्याला सोशल स्माईल म्हणतात. तर ती वेळेवर होती आहे. बऱ्याचदा ऑटिझम या कंडिशनमध्ये ही सोशल स्माईल डिलेड असते. म्हणजे आपल्याला दिसायला लागतं की आपलं बाळ 5-6 महिन्याचं आहे पण ते तितकंसं खिदळत नाही आहे, तितकंसं हसत नाही आहे, किंवा ज्याला आपण कुईंग साऊंड्स म्हणतात, बाळा आवाज काढतात या वयामध्ये, गिगलिंग साऊंड्स असतात, कुईंग साऊंड्स रिस्पॉन्ससाठी, स्टिम्युलसला रिस्पॉन्स देण्यासाठी. तर तसं दिसत नाही. तर हा काही पहिला मुद्दा आहे अगदी अर्ली एजमध्ये किंवा अगदी लहान वयात थोडंसं त्याबद्दल सजग होण्याचा. पुढे जाऊन जर बाळ 10-11 महिन्याचं झालेलं आहे, म्हणजे वर्षभराचं होत आहे, पण सिम्पल कमांड्स फॉलो करत नाही आहे. म्हणजे अरे उठ, जरा हा मोबाईल बाबांना दे, बरं ये माझ्या मांडीवर बस, बरं तुला दुधू हवं का, झोप हवी का, झोप आली आहे का, अशा छोट्या छोट्या प्रश्नांना जर ते उत्तर देत नसेल किंवा ते रिस्पॉन्ड करत नसेल, त्या कमांड्स फॉलो करत नसेल, आपल्यातच राहणं प्रेफर करत असेल, तर ती एक ऑल्सो अलार्मिंग साईन आहे. म्हणजे जसं तू विचारतेस की नेमकं कसं ओळखायचं या सगळ्या गोष्टींना. आपल्या नावाला, म्हणजे आपण कसं, मी हर्षाली हाक मारली, हर्षाली ओ देते मला, तर असं आपल्या नावाला ओ देणं किंवा रिस्पॉन्स करणं हेही या मुलांमध्ये मिसिंग असतं. ती बाळा आपल्या नावाला रिस्पॉन्स करत नाहीत. किंवा आय कॉन्टॅक्ट जो फार महत्त्वाचा असतो, जो मुलं डेव्हलप करतात साधारण 4-5 महिन्याला, तो छान डेव्हलप व्हायला लागतो, तर तो आय कॉन्टॅक्ट पण त्याच्यात लॅकिंग असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं रिझन, या सध्या 1 वर्षभराच्या आतल्या ठिकाणी होणारे माइलस्टोन्स कदाचित नाही लक्षात येत पेरेंट्सना की हे होतंय की नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1-1.5 वर्षाचं मूल झालंय तरी अजून बोलत नाहीये, हा सगळ्यात मोठा रेड फ्लॅग आहे. ओके. ही स्पीच डिले होतोय आणि तो डिले आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही.
तर मयुरी मॅम, आता खरं तर हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणायला हरकत नाही की हे जेनेटिक म्हणजेच अनुवंशिक आहे का, आणि जर अनुवंशिक नसेल तर याचं काय असं ठोस कारण आहे की हे होण्यामागे मेन कारण काय असू शकतं? अगदी असा प्रश्न विचारलास की ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जगातले अत्यंत नावाजलेले संशोधक म्हणा किंवा ज्याला सायंटिस्ट म्हणतो, ज्या रिसर्चर्स म्हणतो, डॉक्टर्स म्हणतो, ते कामाला लागलेले आहेत. अजूनही ऑटिझम इज काइंड ऑफ अ मिस्ट्री. आपण म्हणतो ना, गुह्य काहीतरी आहे किंवा काहीतरी असं गोष्ट आहे की त्याचे अजून कारण नेमकं म्हणजे हेच कारण आहे आणि ह्याच्याचमुळे ऑटिझम होतोय असं अजून सिद्ध झालेलं नाही. ओके. ओके, पण तरीही जसं तू प्रश्न विचारलास जेनेटिक आहे का, तर येस, जेनेटिक हा बऱ्या अंशी हेरिडिटी म्हणजे अनुवांशिक, आणि जेनेटिक म्हणजे जीन्समध्ये असलेल्या गोष्टी, तर नक्कीच त्याला तो पुष्टी देतं की या ठिकाणी घरात कोणाला जरा आजार असेल. आणि खरं सांगायचं तर आता हे डायग्नोसिस वगैरे व्हायला लागले. पूर्वी 50 वर्षापूर्वी कुठे काय होतं, समजा आजोबांना असेल, अजून खापर पणजोबांना असेल किंवा तेव्हा तर अजून माहितीच घरात, नव्हतं. तेव्हा या गोष्टीच नाही. तेव्हा एवढं समजलं जायचं की अरे हा माणूस जरा वेगळा आहे किंवा हे मूल आहे ना जरा वेगळं आहे, हे काय असं नाही. किंवा तेव्हा तेव्हा त्यांना ज्याला आपण रिटायर्डेड म्हणतो, अरे वेडा आहे हा, खोळा आहे हा, असं समजलं जायचं. तर ते नेमकं कारण कळणं ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे कारण असं अजून हे नाही आहे. बरीच कारणं असू शकतात. आधी सांगितलं जायचं की आईचं उशिरा जे वय असतं किंवा आईचं जे जास्त वयाची आई जेव्हा असेल, बाळ होताना तिचं वय वाढलेलं असेल तर ते कारण असू शकतं. पण तुला खरं सांगू हर्षाली, मी आमच्या अरुलामध्ये अशाही आया बघते की अगदी 20-21 वर्षाचं वय आहे आणि मूल आहे झालेलं, आणि तरीही ते ऑटिस्टिक आहे. म्हणजे तोही बेस पूर्णपणे खरा नाही आहे. तर अनेक अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे त्याचा कात्याकूट करायला गेलो आपण की नक्की कारण काय, नक्की कारण काय, तर एक कुठलं कारण समजणार नाही. बरोबर. पण देर आर मल्टिपल ऑप्शन्स की याच्यामुळे होऊ शकतो.